भारत आणि पाकिस्तानला जोडणारी अटारी सीमा पूर्णतः बंद करण्यात आली आहे। अल्पकालीन व्हिसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्यात आली आहे। आतापर्यंत एकूण 911 पाकिस्तानी भारत सोडून पाकिस्तानात परतलेत। गेल्या 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याची मुदत केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिली होती। तसंच मेडिकल व्हिसाधारकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली होती। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, 911 पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परत गेल्याचं कळतंय। आता सीमा बंद करण्यात आली आहे। सध्या काय स्थिती आहे अटारी वाघा सीमेवर? नक्कीच पहलगामच्या एकूणच हल्ल्याचे पडसाद हे सर्वत्र उमटलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये आक्रमक झालेल्या भारताकडनं नंतर पाकिस्तानशी कुठलाही संबंध न ठेवण्याबाबतच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यातीलच हा एक महत्त्वाचा निर्णय होता, तो म्हणजे अटारी सीमा बंद करण्याचा आणि सर्व पाकिस्तान्यांना पुन्हा एकदा भारतातनं पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगण्यात आलं होतं आणि 29 एप्रिलपर्यंत वैद्यकीय जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी निर्देश दिले होते। त्यानुसार तत्कालीन विजावरती भारतात होते त्यांना देखील परत जाण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार पूर्णतः आता पाकिस्तानची जी सीमा आहे भारत पाकिस्तानची ही आता बंद करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जवळपास 911 जण हे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये परतलेले आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन हे सुरूच आहेत की आणखी कोणी राहिलं आहे का। मात्र तुर्तास तरी आपण पाहतोय की 911 जण हे पुन्हा एकदा त्यांच्या देशात मायदेशात पाकिस्तानमध्ये परतलेले आहेत। त्यामुळे एकूणच टोकाचे संबंध ताणले गेलेले आहेत भारत आणि पाकिस्तानमध्ये। मात्र वेळोवेळी ज्यावेळी भारताने अनेक घटना घडून सुद्धा पाकिस्तानकडे मदतीचा हात करून सुद्धा पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांद्वारे भारतावरती ज्या पद्धतीने घटना घडवलेल्या आहेत त्यानुसारच हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। प्रज्ञा। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।